मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मध्यरात्री 2 वाजता भेट असे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय। या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे। अर्थात अशी कोणतीही भेट झाली नसल्याचा दावा भाजप आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आलाय। तर एरवी अगदी जाहीरपणे असले दावे फेटाळणाऱ्या संजय राऊतांनी मात्र याबाबत बोलणं टाळलंय। त्यामुळेच या भेटीवरनं उलटसुलट चर्चा होत असल्या तरी या भेटीमागची कारणं काय असू शकतात याचे तर्कवितर्क मांडले जात आहेत। या भेटीबद्दल केले जाणारे दावे काय आहेत, त्यावरनं दोन्ही बाजूंनी काय सांगण्यात आलंय आणि मध्यरात्री 2 वाजता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमागे कोणतं राजकारण असू शकतं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। 23 एप्रिलच्या संध्याकाळी प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसकडून एक ट्विट करण्यात आलं, ज्यात उद्धव ठाकरे हे रात्री 2 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते अशी बातमी सूत्रांच्या माहितीच्या आधारे देण्यात आली। या भेटीच्या चर्चांना मग उधाण आलं। यावर शनिवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाली का याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू, अजून राजकारणात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत असं म्हणत राऊतांनी या भेटीबाबत स्पष्ट बोलणं टाळलं। तर भाजपकडनं याबाबत प्रवक्ते असणारे नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत। ज्या सोशल मीडिया हँडलवरनं अशा अफवा पसरवल्या जात आहेत त्यांना कायदेशीर नोटीस देऊन कारवाई केली जाईल असं बन यांनी म्हटलंय। तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावरती भाष्य करताना आमची भेट व्हायची असती तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाहीये। आमच्यात असे कुठलेच विषय आता नाहीयेत की ते लपवायची गरज आहे। अशी कोणतीही भेट झालेली नाहीये। काही लोक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात, त्या खोटारड्या हँडल्सना नोटीस बजावली जाईल असं स्पष्ट करत फडणवीसांनी या भेटीच्या चर्चा या नाकारलेल्या आहेत। पण ही भेट झालीच नसल्याचा दावा होत असला तरी या भेटीच्या टायमिंगकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही। 22 आणि 23 एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री फडणवीस आणि ठाकरेंची भेट झाल्याचा दावा करण्यात आला आणि खरं तर गुरुवारी 23 तारखेलाच अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। 23 एप्रिलच्या दुपारी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढवण्याची विनंती केली। तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे लढणार असतील तर आम्ही त्यांचं समर्थनच करतो, पण उद्धव ठाकरे लढणार नसतील तर ती जागा काँग्रेसला मिळावी अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे असं वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर गुरुवारी 23 तारखेलाच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, ते विधान परिषदेत जात असतील तर आम्हाला नक्कीच आनंद आहे अशी प्रतिक्रिया सपकाळांनी दिलेली। आता तसं पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना राज्यसभेसाठी पहिला पाठिंबा दिल्यानं त्याची परतफेड म्हणून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे देतील त्या उमेदवाराला आपला पाठिंबा असेल असा शब्द स्वतः शरद पवारांनी दिलेला। त्यामुळे शरद पवार गटाचा उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध असण्याचा प्रश्नच नव्हता। पण अडचण होती ती अर्थात काँग्रेसची। राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही होती, पण ती जागा शरद पवारांना सुटल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार परस्परपणे निर्णय घेत असून काँग्रेस मात्र एकटी पडल्याचं चित्र निर्माण झालेलं। त्यामुळे काँग्रेसनं विधान परिषदेच्या एका जागेसाठी क्लेम करणं स्वाभाविक होतं। याआधी सुद्धा विधान परिषदेसाठी आमचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं प्रदेश अध्यक्ष सपकाळ म्हणाले असले तरी त्यानंतर काँग्रेसकडनं सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुकांची यादी समोर आलेली। स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सचिन सावंत या नेत्यांची नावं त्या यादीमध्ये होती। त्यामुळे काँग्रेस हे दबावाचं राजकारण खेळते अशा चर्चा सुरू झालेल्या। विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर एका जागेसाठी 29 मतांचा कोटा गरजेचा आहे। ठाकरेंचे 20 आणि शरद पवारांचे 10 असे विधानसभेत 30 आमदार आहेत। त्यामुळे काँग्रेसला बाजूला ठेवून इतक्या काठावर विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाणं उद्धव ठाकरेंसाठी मोठी रिस्क होती। त्यात विधान परिषदेचं मतदान हे गुप्त पद्धतीनं असतं, त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता जास्त आहे। विधान परिषदेच्या मतदानात आकड्यांची जुळवाजुळव करण्यात फडणवीस हे मातब्बर आहेत हा इतिहास राहिलेला आहे। त्यामुळे काँग्रेसला बाजूला सारून भाजपच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जाणं हे उद्धव ठाकरेंना परवडणार नव्हतं। जर या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असता तर ठाकरेंच्या राजकीय भविष्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं। त्यामुळेच ठाकरेंनीच स्वतःच दबावाचं राजकारण खेळलंय याची चर्चा आता होताना दिसतेय। जर आपल्याला विधान परिषदेवर जायला विरोध असेल तर आपल्यासाठी भाजपची दारं आजही उघडी आहेत हेच दाखवून देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलीये का अशा चर्चा व्हायला लागल्यात।
काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगला रिझल्ट दिला असला तरी राज्य पातळीवर ठाकरेंशिवाय काँग्रेसला पर्याय नाहीये, हे देखील तितकंच खरंय. त्यामुळेच या भेटीची कुणकुण लागताच परखडपणे बोलणाऱ्या सपकाळांनी उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या एका भेटीतनं उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीला विरोधाची शक्यताच ठेवली नाहीये, याची चर्चा आता होताना दिसतीये. आता ठाकरे फडणवीस भेटीमागं भाजपची सुद्धा मोठी खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. ती खेळी म्हणजे एकनाथ शिंदेंना शह देण्याची. शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत भाजपला त्यांचं सगळं ऐकणं भाग होतं, कारण शिंदे नाहीत तर सत्ता नाही अशी तेव्हाची परिस्थिती होती. पण डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदेंना मर्यादित करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या देखील केल्या. आपल्या दिल्लीतल्या 7 खासदारांच्या जोरावर बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्नही केलाय. त्याचवेळी आता या सगळ्यात उद्धव ठाकरेंची एंट्री झाली आहे. याची सुरुवात झाली डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या नागपूरच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनापासून. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती आणि चर्चांनाही उधाण आलेलं. त्यानंतर विधान भवनात ठाकरे फडणवीसांच्या अनेकदा भेटी झाल्या. नुकतंच जुलै 2025 मध्ये तर विधान परिषदेत बोलताना फडणवीसांनी तुम्हाला इथे यायचा स्कोप आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच दिलेली. या ऑफर नंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे थेट फडणवीसांच्या अँटी चेंबरमध्ये जात त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात अर्धा तास चर्चा देखील झाली होती. आता सुद्धा अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झालेली होती. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे देखील मोहित कंबोज यांच्या मुलीच्या बर्थडेला गेले होते. या सगळ्या भेटींमागे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही शिस्त आहे का, अशा चर्चा वारंवार झालेल्या दिसतात. दुसरीकडे एकनाथ शिंदेंना इन्सिक्युअर करण्याचा फडणवीसांचा हा प्रयत्न तर नाहीये ना, असं सुद्धा या सगळ्या भेटी दरम्यान बोललं गेलंय. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करणार, ठाकरेंचे अनेक खासदार फोडून आपल्याकडे आणणार, अशा बातम्या गेल्या वर्षभरापासून चालू आहेत. पण शिंदेंचं हे ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात आलेलं नाहीये. काही दिवसांपूर्वी तर शिंदेंचं ऑपरेशन टायगर थेट दिल्ली भाजपनेच होल्डवर ठेवलंय, असं माध्यमांकडून सांगण्यात आलेलं. थोडक्यात एकनाथ शिंदेंनी दिल्लीतल्या खासदारांच्या जोरावर राज्यात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू नये, शिंदेंना कमबॅक करण्याची संधीच मिळू नये, याच प्रयत्नात भाजप असल्याचं दिसून येतंय. तर उद्धव ठाकरेंचे केंद्रात असणारे 9 खासदार, राज्यात असणारे 20 आमदार, त्यामुळे त्यांना सोबत घेणं भाजपला सोयीचं ठरू शकतं. पण तसं झालं तर एकनाथ शिंदेंना मात्र सत्ता जाण्याचा आणि त्यातूनच संभाव्य पक्षफुटीचा धोका आहे. त्यामुळे शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंचं सोबत असणं भाजपसाठी महत्वाचं आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात. आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना विधान परिषदेसाठी पाठिंबा दिल्याच्या बातम्या येतात. ठाकरेंचं राज्याच्या पार्लमेंटरी पॉलिटिक्स मधलं अस्तित्व कायम राहणं हे भाजपला शिंदेंना टॅकल करण्यासाठी सोपं आणि सोयीचं ठरणार आहे, असाच यामागचा अर्थ हा काढला जातोय. आता ठाकरे आणि फडणवीसांमध्ये अशी कोणतीच भेट झाली नसल्याचं भाजपनं म्हटलंय. लपून छपून करण्यासारखं आमच्यात कोणतेच विषय नाहीयेत असं स्वतः फडणवीस म्हणाले असले तर यामागे काही मोठं राजकारण दडलंय का, अशी चर्चा सध्या चालू झाली आहे. बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरे फडणवीसांची भेट ही नुसती अफवा असेल की फडणवीस आणि ठाकरेंची राजकीय खेळी? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.